सतीश, तुम्ही मला सांगा, एक आई म्हणून मी काय वेगळा विचार करायला हवा होता? हो, मान्य आहे मला, जे घडलं ते घडायला नको होतं. पण मला ऋषीची खूप काळजी वाटते. तुम्हाला काय वाटतं? दिवस रात्र प्रत्येक क्षण ऋषीचा विचार माझ्या मनात असतो. नाही, पण मी ठरवलंय, यावेळेस मी माझ्या मनावर दगड ठेवणार. ऋषीला स्वतःची चूक कळेल ना, तेव्हा तो स्वतःच घरी परत येईल. नाही सतीश, काही असतं तरी मी ऋषीला फोन करणार नाही. सतीश, आत्ता आपण या विषयावर नको बोलूया. तुम्ही तिथे आपल्या नवीन प्रोजेक्टवर फोकस करा. मी करते कॉल, आणि काळजी घ्या. आई, मी जेवण वाढून घेतलंय, आपण जेवून घेऊया. रोहित त्या इव्हेंटला गेलाय ना, तो येताना जेवून येणार आहे. आपण जेवून घेऊयात. या कमळीचं कधीच भलं होणार नाही. मला माझ्या मुलापासून दुरावलंही नाही. तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? यात कमळीची काहीच चूक नाही. मी कमळीला ओळखते. कमळी खरंच खूप चांगली मुलगी आहे. मला मान्य आहे ऋषी घर सोडून तिच्यामुळे गेला, पण तिला हा निर्णय मान्य नसणारच आहे. कमळी ऋषीला कधीच सांगणार नाही असं काहीतरी करायला. ऐका माझं. राधिका, मला माहिती आहे तुलाही असंच वाटतंय की मी चुकते, पण मला हे माहिती आहे काही झालं तरी तू तिचीच बाजू घेशील. आई, मी कोणाचीच बाजू घेत नाही. मी जे खरंय ना तेच सांगते तुम्हाला. कमळी कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू शकत नाही आई. खरंच राधिका, माझा मुलगा माझ्यापासून दुरावलाय. माझं सगळं घर विखुरलंय, आणि एवढं सगळं झाल्यावरही तू कमळीचं समर्थन करतेस. तुला तिचंच सगळं बरोबर वाटतंय. लेट मी टेल यू, तू सुद्धा तिच्याबद्दल इतका विचार करू नकोस. इट इज नॉट वर्थ इट. मला जेवायचं नाहीये, तू जेवून घे. देवा, आईंच्या मनात कमळीबद्दल एवढा गैरसमज भरलाय. कधी दूर होणारे कोणास ठाऊक. ऋषी सर, त्या एजंटचं काय झालं? काय म्हणलं ते? झालं माझं बोलणं त्यांच्याशी. त्यांनी तिथल्या मोठ्या साहेबांशी भेट घालून दिली मला. त्यांना सगळा प्रकार सांगितलाय मी, आणि त्यांनी घेतलाय सगळं सिरियसली. ते म्हणाले मला लवकरात लवकर शोधून कळवतो म्हणून. बरं झालं बघा, आपण आपल्या शोधाचं एक पाऊल पुढे तर आलो. ऋषी भाऊ, ते पिठलं द्यावं जरा. अहो, काय करताय तुम्ही? हा बघू.